नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, ठाणे जिल्ह्यामध्ये आरटी अंतर्गत ज्या काही शाळा आहेत मित्रांनो, त्या शाळांची नावे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। वेबसाईटवरती मित्रांनो त्या शाळांची नावे अपलोड करण्यात आलेली आहेत, अपडेट करण्यात आलेली आहेत। त्या वेबसाईटची लिंक ज्या वेबसाईटवरती मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो, त्या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात। या पेजवरती आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ठाणे जिल्ह्यात आरटी अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांची नावे मित्रांनो। थोडंसं आपण वरती येऊयात। वरती आल्याच्यानंतर इथे एक टिप पाहून घ्या मित्रांनो, हे अपडेट 12/4/2024 पर्यंतचं आहे। म्हणजेच मित्रांनो 12 एप्रिल 2024 पर्यंत जेवढ्या काही आरटी अंतर्गत शाळा ॲड झालेल्या आहेत मित्रांनो, त्या शाळांची नावे आपल्याला या वेबसाईटवरती भेटत आहेत मित्रांनो। तर त्या शाळांची नावे पाहत असताना खाली येऊन तुम्ही पाहू शकताय लिस्ट ऑफ स्कूल्स अंडर अंबरनाथ। अंबरनाथमध्ये जेवढ्या काही आरटी अंतर्गत शाळा आहेत मित्रांनो, त्या शाळांची लिस्ट तुम्हाला इथे 1 बाय 1 पाहायला भेटणार आहे मित्रांनो। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकताय। त्यानंतर अंबरनाथ झाल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे खाली यायचं आहे। खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय अंबरनाथमध्ये टोटल 65 स्कूल्स आहेत मित्रांनो आरटी अंतर्गत येणाऱ्या। त्यानंतर लिस्ट ऑफ स्कूल्स भिवंडीमध्ये मित्रांनो जेवढ्या काही आरटी अंतर्गत शाळा येतात त्या शाळांची नावे तुम्हाला इथे पाहायला भेटत आहेत मित्रांनो। तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता भिवंडी URC आहे मित्रांनो। यामध्ये जेवढ्या काही आरटी अंतर्गत शाळा येतात त्या शाळांची नावे तुम्हाला इथे पाहायला भेटत आहेत। तर आता आपण खाली येऊयात। खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता लिस्ट ऑफ स्कूल्स अंडर भिवंडी। आता भिवंडीमध्ये मित्रांनो मगाशी URC मध्ये भिवंडी URC पाहिला, आता भिवंडीमध्ये जेवढ्या काही आरटी अंतर्गत शाळा येतात त्या शाळांची नावे तुम्हाला अशा प्रकारे इथे दाखवली जाणार आहेत मित्रांनो। आता भिवंडी झाल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं खाली यायचं आहे। खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता लिस्ट ऑफ स्कूल्स अंडर कल्याणमध्ये मित्रांनो जेवढ्या काही आरटी अंतर्गत शाळा येतात, ज्या काही आरटीच्या शाळा ॲड झालेल्या आहेत मित्रांनो, त्या सर्व शाळांची नावे तुम्हाला अशा प्रकारे इथे पाहता येणार आहेत। 1 बाय 1 मित्रांनो तुम्ही नावे पाहून घ्या, तुम्हाला समजून जाईल तुमच्या एरियामध्ये कोणती शाळा आहे। त्या शाळेच्या नावाने तुम्ही सुद्धा तुमच्या एरियामधील शाळा तुम्ही चेक करू शकता मित्रांनो। कल्याण झाल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता लिस्ट ऑफ स्कूल्स अंडर कल्याण डोंबिवली MNC। या एरियामध्ये मित्रांनो जेवढ्या काही आरटी अंतर्गत शाळा येतात त्या शाळांची नावे तुम्हाला इथे पाहायला भेटत आहेत मित्रांनो। ही नावे पाहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून ही नावे तुम्ही डायरेक्टली पाहू शकणार आहात। तुमच्या मोबाईलवरती पाहू शकणार आहात, कम्प्युटरवरती पाहू शकणार आहात, लॅपटॉपवरती सुद्धा पाहू शकणार आहात मित्रांनो। आता कल्याण डोंबिवली झाल्याच्यानंतर मित्रांनो थोडंसं खाली येऊन इथे पाहू शकताय भाईंदरमध्ये जेवढ्या काही शाळा आहेत मित्रांनो आरटी अंतर्गत येणाऱ्या त्याची सुद्धा लिस्ट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मित्रांनो। भाईंदर झाल्याच्यानंतर आपण थोडंसं खाली येऊयात आणि खाली आल्याच्यानंतर मित्रांनो मुरबाड एरियामध्ये जेवढ्या काही आरटी अंतर्गत शाळा येतात त्या शाळांची नावे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत। 1 बाय 1 मित्रांनो तुम्ही पाहून घ्या तुमच्या एरियामध्ये। तुम्ही जर मुरबाडमध्ये राहत असाल तर तुमच्या एरियामध्ये कोणती शाळा आहे त्या शाळेचं नाव तुम्ही इथे पाहू शकणार आहात। त्यानंतर मित्रांनो लिस्ट ऑफ स्कूल्स अंडर नवी मुंबई। मगाशी मित्रांनो आरटी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता मित्रांनो, त्या व्हिडिओवरती मुंबईसाठी नवी मुंबई स्कूल लिस्ट यादी शेअर करा असं कमेंट भरपूर आल्या मित्रांनो, यादी दाखवा असं सांगण्यात आलं। तर तुम्ही इथे पाहू शकता नवी मुंबई यामध्ये जेवढ्या काही आरटी अंतर्गत शाळा येतात त्या शाळांची नावे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत। तर तुम्ही अशा प्रकारे नवी मुंबईमध्ये राहत असाल तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या घराशेजारील आरटी अंतर्गत येणाऱ्या शाळेचं नाव तुम्हाला या लिस्टमध्ये पाहायला भेटणार आहे। तर अशा प्रकारे खाली यायचं आहे मित्रांनो, नवी मुंबईसुद्धा पाहून घ्यायचं आहे। नवी मुंबई झाल्याच्यानंतर मित्रांनो खाली यायचं आहे आणि खाली येऊन शहापूरमध्ये जेवढ्या काही आरटी अंतर्गत शाळा आहेत मित्रांनो त्या सर्व शाळा तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। म्हणजेच मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही आरटी अंतर्गत शाळा येतात त्या सर्व शाळांची नावे तुम्हाला या वेबसाईटवरती भेटणार आहेत। या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल किंवा कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल, त्यावरती क्लिक करून तुम्ही सविस्तर पाहू शकणार आहात। तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।